न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आज निफाड येथे व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार व उत्कृष्ट पत्रकार यांना पुरस्कार देऊन पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन निफाड येथील रुद्राय हॉटेलच्या बॅकवेट हॉलमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे निफाड तालुका अध्यक्ष महेश साळुंके, तालुका उपाध्यक्ष योगेश कर्डिले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र साळुंके, सरचिटणीस रोहन सरोदे, सचिव बाबा गीते, सहसचिव राहुल कुलकर्णी, संपर्क प्रमुख सुनील क्षीरसागर, प्रसिद्ध प्रमुख जनार्दन चव्हाण आदींनी केले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक प्रहारचे उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ कुमार कडलक यांनी भूषविले, तर सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ढोकरे, निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील पत्रकारांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना स्नेहभोजनाचा आनंद घेतला। यावेळी निफाड तालुक्यातील पूर्व भागातील ज्येष्ठ पत्रकार डी.बी. कादरी यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना मार्गदर्शन करत असताना पत्रकारांच्या सर्व व्यथा मांडल्या। या व्याध सोडविण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी एकत्र येणे गरजेचे आहे। ज्येष्ठ पत्रकार हरुण शेख यांनी राज्य पातळीवरील सर्व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पत्रकारांच्या व्यथा शासनासमोर मांडणे गरजेचे असे सांगितले। या पत्रकार संघटनेने आज घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले। आज पत्रकार आणि पत्रकार यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले स्तुती उपक्रम पहिल्यांदाच राबविला गेला असल्याचं प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले। शासनाकडून सर्व स्तरातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असतात, परंतु पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी व्यक्त केली आहे। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष देविदास बैरागी यांनी तालुक्यातील 2 आमदार, प्रशासकीय उच्च पदस्थ अधिकारी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊनही उपस्थित न राहिल्याने नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या अनुपस्थितीची दखल सर्व पत्रकार बंधूंनी निश्चित घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले। उपस्थित सर्व दैनिकांतील पत्रकार प्रामाणिकपणे तालुक्यातील घडलेल्या सर्व घटनांचे वृत्तांकन प्रामाणिकपणे करत असतात। सर्व स्तरातील पदाधिकारी, अधिकारी, सर्वसामान्य नागरिक जनतेची दखल घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊनही अनुपस्थित राहणे ही खेदाची बाब आहे असे उपस्थित सर्व पत्रकारांचे मत झाले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार हरुण शेख, बाळासाहेब वाघ, उत्कृष्ट पत्रकार दीपक घायल, आसिफ पठाण, माणिक देसाई, राजेंद्र पवार, किरणकुमार आवरे, बाजीराव कामनकर, दीपक श्रीवास्तव यांची शाल, ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हा उपाध्यक्ष देविदास बैरागी, सरचिटणीस देवानंद बैरागी, कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर, महानगर अध्यक्ष इम्रान शेख, महानगर सचिव हेमंत काळमेक, मायकल खरात, सिन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ आव्हाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, पेठ तालुका अध्यक्ष नितीन महालेसह शेकडो पत्रकार उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।